मनाचा जो मोठेपण आहे ते एक महत्त्वाचं राहतंच. काय म्हणतात तुम्ही, म्हणजे आता ठीक आहे, आज मुलाखतीत तुम्ही राजसाहेब म्हणतात, पण तुम्ही काका म्हणून त्यांना कशा? लहानपणीपासून राजा काका म्हणत आलोय. अच्छा, राजा काका तुम्ही. मग आता इतक्या वर्षांना जेव्हा डील करतायत त्यांनी आता पुढच्या वेळी मी तुम्हाला घेऊन जातो तिथं सोबत, जेव्हा आम्ही पारिवारिक नाही, मला खरंच मला आवडेल खरं तर, म्हणजे कोणाला आवडेल, म्हणजे इतकी मी सांगतो. बघा काय झालं तुम्हाला आदित्य? सांगू का, हे परत म्हणजे आता नुसतं जर एकदम सिम्प्लिफाय करून बोलायचं तर तुम्ही जे उत्सुकतेने विचारताय, आता खूप वेळा असं होतं की आम्ही परिवार म्हणून भेटत असतो, तर तुमचं पर्स्पेक्टिव्ह आणि आम्ही ते तुम्ही ज्या पर्स्पेक्टिव्हनी बघताय किंवा राजकीय किती ह्याला महत्त्व आहे वगैरे, ते एक वेगळ्या पर्स्पेक्टिव्हने बघताय. आम्हाला आनंद की 2 परिवार एकत्र आलेत, ते आहेच. परत दुसरा आनंद म्हणजे महाराष्ट्रासाठी 2 लढणाऱ्या ताकदी एकत्र आल्यात, हा आहे. पण अर्थात आपले जे बघण्याचे अँगल्स आहेत ते वेगळे. आम्हाला आनंद ह्या गोष्टीचा आहे की आम्ही, म्हणजे जसं अमित आहे, तर माझ्या भावाशी मी आता एकत्र आम्ही दौरे, आज पण आम्ही गाडीत एकत्रच हे करत होतो की आता पुढे कसं ठरवायचं, काय करायचं, काय आपण नियोजित करायचं, ते होतं. चर्चा सुरू असते तुमच्या, तुम्ही म्हणजे जसे राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्रित भेटतायत बोलतायत, तसे अमित आणि आदित्य ठाकरेंमध्ये सुद्धा पॉलिटिकल संवाद होत असतो की आपण पुढे कसं करायचं. आता भाजपनी ज्यांनी पेगासस ठेवलंय आमच्या फोनवर त्यांना माहितीच असेल. नाही, पण तुमच्याही चर्चा होत आज जास्ती लक्ष घातलं असेल. पण चर्चा होते तुमच्या अर्थात होते. तुमच्यात काय चर्चा होते, म्हणजे तुम्ही आणि अमित भाई? हे बघा, हे पक्षाचे प्रमुख आहेत. आता पुढच्या 20 दिवसात तुम्हाला कळेल काय चर्चा झाली आहे ती.